इतक्या वेळा गाजराचा हलवा झाला होता, कंटाळून गेलतो, पण महिनाभर ब्रेक दिला होता आणि मग आता मम्मी आली आमची, तर म्हटलं चला बनवूया. आमच्या मम्मीला खूप आवडतो गाजराचा हलवा. आणि हे बघा तूप घरी बनवलेलं आहे, एवढं सारं तूप निघतंय बघा आमच्याकडं. तर आता किलोभर गाजराचा हलवा एकदाच बनवते, 2-3 दिवस थोडा थोडा गरम करून खाता येतोय हो. आणि याला इतका गॅस व्हायला जातो, 1 तासभर तर लागतेच गाजराचा हलवा बनवायला. आणि किलोभर बनवला तर 2-3 दिवस परत गोड काय बनवायची गरज पडत नाही, कारण आम्हाला जास्तच गोड लागते, आवडते. आणि हे बघा आमच्या मम्मीने गाजर खिसले तर पार त्याचा फडशा पडलाय त्या गाजराचा. आणि बघा 1 लिटरला थोडंसं कमी दूध घातलंय. आता 1 किलो गाजर आहेत म्हटल्यावर एवढं दूध लागतेच. आणि 1 किलो गाजराला अर्धा किलोला थोडीशी कमी अशी साखर घातली आहे, कारण गोड असल्याशिवाय हलवा खायला मजा येत नाही. हे बरोबरच आहे की नाही तुम्ही सांगाल कमेंटमध्ये नक्की. आणि आमची मम्मी आल्यामुळं नवरोबा काय किचनमध्ये जास्त फिरकत नाहीत, कारण त्यांना पण असं बनवायला वेगळं वेगळं खूप आवडते बरं का. आमच्या नवरोबाला खरंच येतं, जास्त बनवतं माझ्यापेक्षा, हे पण तेवढंच खरं आहे. मम्मीच्या हातचे बेसनाचे ऑमलेट मला लय आवडतात बरं का, म्हणून मम्मीला आवर्जून सांगितले होते बनवायला. किती पातळ पातळ बनवलेत बघा ना. आता हे थोडेसे आपले नट्स टेचून घालूया म्हटलं हलव्यामध्ये, कारण थोडेसे नट्स असे दाताखाली आले ना तर बरं वाटतंय हलव्याला, हो की नाही. मस्त हलवा होत आला की नाही, मग तूप गरम करून त्याच्यामध्ये मस्त नट्स फ्राय करून घ्यायचे आणि लास्टला असे घालायचे, म्हणजे हलवा मिक्स करताना जास्त ते शिजले पण जात नाही. आणि शेवटची ही प्रोसेस आहे नट्स घालायची. मस्त असा हलवा झालाय बघा. आता हे पूर्ण आटवून घ्यायचं आणि असा सुक्का सुक्का हलवा घ्यायचा, या खायला.